आज आपण बघणार आहोत इम्पॉर्टंट नॅशनल पार्क कोणते आहेत आणि एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने कोणकोणत्या नॅशनल पार्क आपल्याला कव्हर करायचे आहेत ते आपण सर्व या लेक्चर थ्रू कव्हर करणार आहोत. मी जेवढ्या पण नॅशनल पार्क्स आहेत पूर्ण इंडियामध्ये त्या सर्व कव्हर केलेल्या आहेत आणि लास्टला आपण ह्या नॅशनल पार्क या टॉपिकवरती कोणकोणते PYQs आलेले आहेत तेही मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे हा होल टॉपिक पूर्ण ह्या लेक्चर थ्रू तुमचा कव्हर करेल. ओके, आज आपण नॅशनल पार्क इम्पॉर्टंट कोणकोणते आहेत ते सर्व कव्हर करणार आहोत. पहिलं आपण नॉर्थ वाले स्टेटला कव्हर करूया. कोणते नॉर्थ साईडचे स्टेट जे आहेत ते कव्हर करूया. त्यानंतर आपण नॉर्थ ईस्टला जाणार आहोत, साऊथला, नंतर आपण सेंट्रल पार्ट कव्हर करणार आहोत आणि नंतर आपण वेस्टवाला रिजन बघणार आहोत. ओके, सो आपण फर्स्ट स्टेट घेऊया लडाख. आपण स्टेट वाईज कव्हर करणार आहोत जेणेकरून तुमच्या लक्षातच राहील ते. लडाख घेणार आहोत. तर लडाखमध्ये इम्पॉर्टंट नॅशनल पार्क कोणती आहे तर हेमिस नॅशनल पार्क ही खूप इम्पॉर्टंट आहे लडाखमध्ये. आणि ह्याची अजून एक इम्पॉर्टंट काय आहे ह्या लडाखचं, तर ह्या नॅशनल पार्कचं इम्पॉर्टंट आहे की ते पश्मिना गोट मिळतात. ओके, आणि चंका ट्राईब इथे राहते, ज्या पश्मिना गोटला ना GI टॅग मिळालेला आहे. ओके, हे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आपण स्टेट कव्हर करणार आहोत हिमाचल प्रदेश. तर हिमाचल प्रदेशमध्ये कोणकोणत्या इम्पॉर्टंट आहेत तर हिमाचल प्रदेशमध्ये खूप नॅशनल पार्क आहेत, पण तुम्हाला त्यातल्या पीन व्हॅली, ग्रेटर हिमालय वगैरे ह्या लक्षात ठेवायच्या, जास्त गरजेच्या नाहीत, पण सर्वच लक्षात ठेवलात तर बरं आहे. तसं एवढ्या काही नॅशनल पार्क आहेत नाही, तुम्ही याला 4-5 वेळा रिवाईज केलं तर लक्षात होऊन जातील. हिमाचल प्रदेशमध्ये कोणकोणत्या नॅशनल पार्क आहेत तर खीरगंगा नॅशनल पार्क आहे, त्यानंतर ग्रेट हिमालया नॅशनल पार्क आहे, पीन व्हॅली, सिंगल बोरा आणि इंद्र किला. कोणकोणते आहेत खीरगंगा, ग्रेट हिमालया, पीन व्हॅली, सिंगल बोरा आणि इंद्र किला ह्या इम्पॉर्टंट नॅशनल पार्क आहेत. आणि जी पीन व्हॅली आहे ते कोल्ड डेझर्ट मध्ये लोकेटेड आहे. कुठे लोकेटेड आहे तर कोल्ड डेझर्ट मध्ये लोकेटेड आहे. ओके, आता आपण बघणार आहोत की उत्तराखंडमध्ये कोणकोणत्या इम्पॉर्टंट आहेत. उत्तराखंड हा खूप इम्पॉर्टंट आहे, एक्झामला येतात यावरती PYQs. ओके, उत्तराखंड स्टेट खूप इम्पॉर्टंट आहे. आता आपण बघणार आहोत ह्यामध्ये कोणत्या आहेत तर ह्या स्टेटचं खासियत मोस्ट ऑफ द नॅशनल पार्क या G नेम वरूनच आहेत. तर त्या कोणत्या, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क, गंगोत्री नॅशनल पार्क, गोविंद नॅशनल पार्क, म्हणजे ह्याच्यामध्ये G3 कव्हर झालेले आहेत. ओके, असं लक्षात ठेवा. आणि 3 इम्पॉर्टंट दुसऱ्या ज्या आहेत त्या कोणत्या आहेत तर नंदा देवी नॅशनल पार्क, राजाजी नॅशनल पार्क अँड व्हॅली ऑफ फ्लॉवर नॅशनल पार्क. ओके, नंदा देवी, राजाजी अँड व्हॅली ऑफ फ्लॉवर. ओके, एवढं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. त्यानंतर आता आपण कव्हर करणार आहोत UP मध्ये फक्त एकच इम्पॉर्टंट नॅशनल पार्क आहे, ती म्हणजे दुधवा नॅशनल पार्क, आणि बिहारमध्ये वाल्मिकी. ओके, UP मध्ये दुधवा आणि बिहारमध्ये वाल्मिकी नॅशनल पार्क. सो आता आपण नॉर्थ साईडचे सर्व स्टेट कव्हर केलेले आहेत. ओके, नॉर्दर्न पुरा बेल्टच आपण कव्हर केलेला आहे. आता आपण नॉर्थ ईस्टच्या नॅशनल पार्क कोणकोणत्या आहेत त्या कव्हर करणार आहोत. तर फर्स्ट आपण स्टेट घेऊया सिक्कीम. आता सिक्कीम लक्ष आलं की तुम्हाला लक्षातच आलं पाहिजे कांचनजुंगा नॅशनल पार्क. ओके, एकच इम्पॉर्टंट नॅशनल पार्क आहे. त्यानंतर आता बघणार आहोत अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेशमध्ये मोलिंग नॅशनल पार्क आहे आणि नामधापा नॅशनल पार्क आहे. कोणत्या इम्पॉर्टंट आहे, मोलिंग आणि नामधापा नॅशनल पार्क. त्यानंतर आपण बघणार आहोत आसाम. आसाम हा पण एक एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने खूप इम्पॉर्टंट आहे, आसाम स्टेट. ओके, ह्यामध्ये कोणकोणत्या कव्हर केलेल्या आहेत तर दिब्रू सिकोवा, कांझीरंगा नॅशनल पार्क, कांझीरंगा, दिब्रू सिकोवा, मानस नॅशनल पार्क, नमेरी नॅशनल पार्क अँड ओरांग नॅशनल पार्क. कोणकोणत्या, दिब्रू सिकोवा, कांझीरंगा, मानस, नमेरी अँड ओरांग नॅशनल पार्क. ओके, त्यानंतर आपण बघणार आहोत आसामच्या खाली नागालँड स्टेट. नागालँडमध्ये एकच इम्पॉर्टंट आहे, ती म्हणजे इटांकी नॅशनल पार्क. ओके, कोणती, इटांकी नॅशनल पार्क. तुम्हाला थोडं नावावरून पण आयडिया येऊन जाईल की कोणत्या स्टेटमध्ये कोणती नॅशनल पार्क आहे. त्यानंतर आता आपण बघणार आहोत मणिपूर. खूप इम्पॉर्टंट नॅशनल पार्क आहे मणिपूरमध्ये, केबुल लामजाव. ओके, ह्यालाच ह्या नॅशनल पार्कला वर्ल्डची वर्ल्ड मधली फ्लोटिंग नॅशनल पार्क बोलतात, ही फ्लोटिंग नॅशनल पार्क. ओके, आणि इथे फुमडीज बघायला मिळतात आपल्याला. ओके, डान्सिंग डिअर्स पण बघायला मिळतात. हे सर्व आपल्याला इथे या नॅशनल पार्क मध्ये बघायला मिळतं. कुठली, केबुल लामजाव. ओके, आता आपण बघणार आहोत मेघालयमध्ये एक इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे नोकरेक. मेघालयमध्ये कुठली इम्पॉर्टंट आहे, नोकरेक. आता हे जे नॉर्थ ईस्टचे स्टेट आहेत ते आपण सर्व कव्हर केलेले आहेत. आता आपण शिफ्ट होऊया की वेस्ट बेंगॉल वगैरे, वेस्ट बेंगॉल, झारखंड, छत्तीसगड, उडीसा हे स्टेट कव्हर करूया.
तर वेस्ट बेंगॉल हा पण खूप इम्पॉर्टंट स्टेट आहे नॅशनल पार्कच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. ह्यामध्ये पण जवळजवळ 6 नॅशनल पार्क आपल्याला बघायला मिळतात. कोणती? बक्सा, सुंदरबन, नेओरा व्हॅली, नंतर सिंगडला, त्याच्यानंतर घोरमारा आणि जल्दीपारा. घोरमारा, जल्दीपारा, सिंगडला, सुंदरबन, नेओरा व्हॅली आणि बक्सा. ओके, हे इम्पॉर्टंट नॅशनल पार्क आपल्याला वेस्ट बेंगॉलमध्ये बघायला मिळतात. आता आपण ओरिसामध्ये बघू तर ओरिसामध्ये 2 इम्पॉर्टंट आहेत, त्या म्हणजे भितरकनिका आणि सिम्प्लिपाल. कोणत्या? भितरकनिका आणि सिम्प्लिपाल ह्या खूप इम्पॉर्टंट आहेत. छत्तीसगड तेवढा इम्पॉर्टंट नाहीये, झारखंडमध्ये पण काही नाहीये. सो हे 2 स्टेट तुम्ही स्किप केले तरी चालतील. ओके, तेलंगणा पण तेवढं इम्पॉर्टंट नाहीये, ह्याच्यामध्ये काहीच कव्हर केलेलं नाही किंवा एवढ्या नॅशनल पार्कच नाहीयेत. आता आपण जे साऊथचे स्टेट आहेत ते सर्व बघणार आहोत. ओके, छत्तीसगडमध्ये तुम्हाला मी फक्त सांगून ठेवते की ह्यामध्ये कोणकोणत्या नॅशनल पार्क आहेत, पण ते एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने एवढे इम्पॉर्टंट तर नाही आहेत. ओके, कोणती कोणती आहे? छत्तीसगडमध्ये आहे कांगर व्हॅली आहे, गुरु गोविंद दास आहे आणि इंद्रावती नॅशनल पार्क. ह्या 3 नॅशनल पार्क कव्हर केलेले आहेत. कोणत्या? कांगर व्हॅली, गुरु घासीदास. ओके, त्याच्यानंतर इंद्रावती ह्या नॅशनल पार्क कव्हर केलेले आहेत. त्यानंतर आता आपण साऊथचे स्टेट बघणार आहोत. आंध्र प्रदेश बघू. पहिला आंध्र प्रदेशमध्ये 3 इम्पॉर्टंट नॅशनल पार्क आहेत. कोणत्या? राजीव गांधी नॅशनल पार्क, श्री व्यंकटेश्वरा नॅशनल पार्क आणि पापीकोंडा. आता जे पापीगोंडा, ओके, जे असं गोंडा वगैरे नाव आले तर हे तुम्ही लक्षातच ठेवा, हे आंध्र प्रदेश त्यांच्या लँग्वेजनुसार त्या नॅशनल पार्क्सना नावं दिलेली आहेत मदर टंगने. ओके, आता आपण तमिळनाडू बघणार आहोत. तमिळनाडूमध्ये आता जे पण नॅशनल पार्क आहेत ते मलाई ह्या नावावरून लक्षात ठेवा तुम्ही. अन्नामलाई, त्याच्यानंतर मधुमलाई, मुखुर्ती नॅशनल पार्क, मन्नार नॅशनल पार्क, सर्व एम वरूनच नावं आहे त्यांची. ओके, फक्त गुंडी नॅशनल पार्क ह्यामध्ये वेगळी आहे, तो असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. मन्नार, अन्नामलाई, मुखुर्ती, गुंडी अँड मधुमलाई नॅशनल पार्क. ओके, आता आपण बघणार आहोत केरलामध्ये कोणकोणत्या इम्पॉर्टंट नॅशनल पार्क कव्हर केलेले आहेत. हा पण खूप एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट एरिया आहे केरळ. ओके, सो केरलामध्ये एर्नाकुलम ही खूप इम्पॉर्टंट. कुलम या नावाचे असतील तर ते सर्व तुम्ही लक्षात ठेवा. केरलामध्ये एर्नाकुलम, त्याच्यानंतर पारंबीकुलम. आता बघा इथे बघायला मिळते तुम्हाला कुलम. ओके, एर्नाकुलम, पारंबीकुलम, पेरियार, सायलेंट व्हॅली आणि शोला ह्या इम्पॉर्टंट नॅशनल पार्क आहेत. ह्या तुम्हाला केरळमध्ये बघायला मिळतात. त्यानंतर आता आपण बघणार आहोत कर्नाटकमध्ये कोणकोणते इम्पॉर्टंट नॅशनल पार्क आहे. तर कर्नाटकमध्ये अंशी ही एक नॅशनल पार्क आहे, ही खूप इम्पॉर्टंट आहे आणि ह्यामधून काली रिव्हर फ्लो होते. ही नॅशनल पार्क काली रिव्हरच्या वरती म्हणजे तिथूनच पास होते असं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बंदीपूर नॅशनल पार्क आणि नागरहोल नॅशनल पार्क ह्या पण इम्पॉर्टंट आहेत. आता ह्या तुम्हाला एक्झामला कधी कधी विचारतात की कोणती रिव्हर कुठल्या नॅशनल पार्क मधून फ्लो होते. सो बंदीपूर आणि नागरहोल मधून काबिनी रिव्हर फ्लो होते, एवढं लक्षात ठेवा. ओके, आणि आता आपण बघणार आहोत गोवा स्टेटमध्ये कुठल्या इम्पॉर्टंट आहेत तर मोलिम नॅशनल पार्क. फक्त एकच इम्पॉर्टंट आहे, कोणती? मोलिम नॅशनल पार्क ही खूप इम्पॉर्टंट आहे. आता आपण कव्हर करणार आहोत मध्य प्रदेश. पहिलं महाराष्ट्र बघू, नंतर मध्य प्रदेश. महाराष्ट्रातल्या खूप इम्पॉर्टंट कुठले आहेत तर पेंच ही जी नॅशनल पार्क आहे ना, ही ऍक्च्युली मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती लोकेटेड आहे, म्हणजे दोन्ही पार्ट मधला एरिया कव्हर केलेला आहे थोडा. सो ही पेंच मध्य प्रदेशमध्ये पण जर आलंच तर पेंच येणार राईट आन्सर, आणि महाराष्ट्र आलं तरी पण राईट आन्सर येणार. दोघांपैकी एकही ऑप्शन असेल तरी राईट आन्सर असणार ते. त्यानंतर नवेगाव नॅशनल पार्क, ताडोबा ही अंधेरीला आहे, आणि चांदोली आणि संजय गांधी नॅशनल पार्क ह्या खूप इम्पॉर्टंट नॅशनल पार्क आहेत महाराष्ट्रामधल्या. कोणत्या? पेंच, नंतर नवेगाव, ताडोबा, चंदोली, संजय गांधी नॅशनल पार्क. ओके, ह्या खूप इम्पॉर्टंट नॅशनल पार्क महाराष्ट्रामध्ये आहेत. आता आपण बघणार आहोत की मध्य प्रदेशने कोणकोणत्या कव्हर केलेल्या आहेत. कोणत्या? मध्य प्रदेशमध्ये कोणकोणत्या नॅशनल पार्क आहेत त्या आपण बघणार आहोत. तर ह्यामध्ये खूप इम्पॉर्टंट नॅशनल पार्क कुठले आहेत तर पेंच नॅशनल पार्क. ओके, कोणती? पेंच नॅशनल पार्क, जी की महाराष्ट्रामध्ये पण येते. त्यानंतर सातपुरा नॅशनल पार्क येईल, त्यानंतर पन्हा नॅशनल पार्क येईल, त्यानंतर बांधवगड नॅशनल पार्क येईल, कान्हा नॅशनल पार्क अँड मधर नॅशनल पार्क. ह्या सर्व कुठे आहेत तर ह्या मध्य प्रदेशमध्ये आहेत. कुठे आहेत? मध्य प्रदेशमध्ये आहेत. पेंच, सातपुरा,
पन्हा, आता पन्हा, कान्हा अशी नावं आले की लक्षातच ठेवा हे मध्य प्रदेशमध्येच आहे. बांधवगड नॅशनल पार्क आणि माधव नॅशनल पार्क, माधव नॅशनल पार्क आहे हे कुठे आहेत तर मध्य प्रदेशमध्ये कव्हर झालेले आहेत. ओके, आता आपण बघणार आहोत गुजरातमध्ये कोणकोणत्या इम्पॉर्टंट नॅशनल पार्क आहेत. गुजरातमध्ये, आता गुजरातमधल्या नॅशनल पार्क एवढे इम्पॉर्टंट नाही आहेत, पण तरी पण तुम्ही जरा लक्षात ठेवलात तर बरं होईल. गीर नॅशनल पार्क आहे जी की एशियाटिक लायनसाठी फेमस आहे. ओके, कुठली? गीर नॅशनल पार्क. त्याच्यानंतर ब्लॅक बक बघायला मिळतात इथे, आणि मरीन्स नॅशनल पार्क एक आहे, ती पण इकडेच आहे. ओके, आता आपण बघणार आहोत की गुजरातमध्ये कोणकोणत्या इम्पॉर्टंट नॅशनल पार्क आहेत. तर गुजरातमध्ये इम्पॉर्टंट नॅशनल पार्क कुठले आहेत तर फर्स्ट आहे गीर नॅशनल पार्क, नंतर ब्लॅकबक नॅशनल पार्क येणार, त्यानंतर वनसदा नॅशनल पार्क येणार, आणि मरीन नॅशनल पार्क. कोणत्या? वनसदा नॅशनल पार्क, गीर नॅशनल पार्क जी की एशियाटिक लायनसाठी फेमस आहे. कोणत्या लायनसाठी फेमस आहे? एशियाटिक. ब्लॅकबक येणार आणि मरीन नॅशनल पार्क. ह्या 4 इम्पॉर्टंट नॅशनल पार्क गुजरातमध्ये आहेत. ओके, यानंतर आपण कव्हर करणार आहोत राजस्थानमध्ये. राजस्थानमध्ये कुठल्या कुठल्या नॅशनल पार्क आहेत? खूप इम्पॉर्टंट आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने राजस्थान. ओके, राजस्थानमध्ये आहे मुकुंदरा हिल नॅशनल पार्क, त्याच्यानंतर डेझर्ट नॅशनल पार्क येणार. डेझर्ट नॅशनल पार्कमध्ये तुम्हाला इंडियन बस्टर्ड बघायला मिळतात. ओके, रणथंबोर नॅशनल पार्क इम्पॉर्टंट नॅशनल पार्क आहे. त्यानंतर सारिस्का नॅशनल पार्क येणार, आणि केवलादेव नॅशनल पार्क ही पण इम्पॉर्टंट आहे. आता केवलादेव आणि केबुल लामजावमध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता, पण केवलादेव नॅशनल पार्क, देव आला की राजस्थान लक्षात ठेवा, आणि केबुल लामजाव हे तर तुम्हाला कळलंच पाहिजे ही, कारण ही खूप इम्पॉर्टंट नॅशनल पार्क आहे. फ्लोटिंग नॅशनल पार्क बोलतात हिला वर्ल्डची, सो तुम्हाला हे लक्षात राहिलंच पाहिजे. त्यानंतर आता काय राहिलं आहे? JNK राहिलेलं. JNK आय थिंक मगाशी कवर नाही झालं आहे. सो JNK नॅशनल पार्क ही JNK स्टेट राहिलेलं आहे. ह्यामध्ये कोणकोणत्या नॅशनल पार्क आहेत तर सलीम अली नॅशनल पार्क आहे. कोणती? सलीम अली नॅशनल पार्क आहे. त्यानंतर दचिंगम नॅशनल पार्क आहे जी की काश्मीर स्ट्रॅकसाठी फेमस आहे, हंगूरसाठी फेमस आहे, जे की क्रिटिकली इंडेंजर्ड ॲनिमल आहेत. ओके, आणि किश्तवर नॅशनल पार्क. 3 इम्पॉर्टंट आहेत, सलीम अली, दचिंगम आणि किश्तवर नॅशनल पार्क. सलीम अली, दचिंगम आणि किश्तवर नॅशनल पार्क. त्यानंतर आता हे सर्व नॅशनल पार्क कव्हर झाल्यावर आपण इम्पॉर्टंट बघणार आहोत अंदमान निकोबार आयलँडवरच्या पण नॅशनल पार्क कव्हर केल्या पाहिजे ना. तर सँडल पीक ही नॅशनल पार्क आहे. कॅम्पा बे ही एक नॅशनल पार्क आहे. सँडल पीक, कॅम्पा बे. त्याच्यानंतर गलातिया नॅशनल पार्क एक आहे, गलातिया नॅशनल पार्क. माउंट हेराट एक नॅशनल पार्क आहे, आणि बटन नॅशनल पार्क. ओके, हे सर्व इम्पॉर्टंट नॅशनल पार्क अंदमान निकोबारमध्ये आहेत. त्याच्यानंतर महात्मा गांधी नॅशनल पार्क पण एक आहे, आणि राणी शहांशी आय थिंक. एक मिनिट मी तुम्हाला सांगते. आता आपण बघणार आहोत की अंदमान निकोबारवरती कोणकोणत्या नॅशनल पार्क कव्हर केलेले आहेत. तर अंदमान निकोबारवरती जो अंदमान अँड निकोबार आयलँड आहेत त्यामध्ये कोणकोणत्या इम्पॉर्टंट आहेत तर सँडल पीक नॅशनल पार्क आहे. त्याच्यानंतर बटन नॅशनल पार्क ही पण कुठे येते तर वरतीच येते, अंदमान निकोबारमध्येच येतं. त्यानंतर कुठली येणार तर नॉर्थ बटन वगैरे, साऊथ बटन, हे सर्व मिडल बटन ह्या नॅशनल पार्क ह्यामध्येच आहेत बटन नॅशनल पार्कमध्ये. ओके, त्याच्यानंतर कुठली येणार आहे तर गलातिया नॅशनल पार्क येणार आहे. गलातिया नॅशनल पार्क जी आहे ही ग्रेट निकोबारवरती लोकेटेड आहे. कुठे लोकेटेड आहे तर गलातिया नॅशनल पार्क ग्रेट निकोबारवरती आहे. एवढं लक्षात ठेवायची गरज नाही आहे, एवढं डिटेलमध्ये विचारत नाही, पण लक्षात ठेवा. आणि कॅम्पाबेल ही पण एक कुठे येणार आहे तर ग्रेट निकोबारवरती येणार आहे. कॅम्पबेल बे ही पण कुठे येणार आहे ग्रेट निकोबारवरती. ह्या 2च ग्रेट निकोबारवरती आहेत, बाकी सर्व अंदमान निकोबारवरतीच आहेत. आणि राणी झान्सी आणि महात्मा गांधी नॅशनल पार्क पण अंदमान निकोबारमध्ये आहे. ओके, सो मी आज तुमचं ह्या लेक्चर थ्रू या सर्व नॅशनल पार्क जेवढ्या पण आहेत या कव्हर केलेल्या आहेत. ह्या व्यतिरिक्त PYQs काहीच येणार नाही आहे. PYQ कव्हर झालेले आहेत ह्यामध्ये सर्व तुमचे. या व्यतिरिक्त एक्झामला कुठलाच आउट ऑफ क्वेश्चन येणार नाही आहे. ह्यामध्ये सर्व क्वेश्चन्स तुमचे कवर झालेले आहेत. सो तुम्ही याला 2-3 वेळा या लेक्चरला रिवाईज करा. तुम्हाला हे तुमच्या माइंडमध्ये एकदा फिट होऊन जाईल. ओके, आता आपण बघणार आहोत की कोणकोणते PYQs आलेले आहेत नॅशनल पार्कवरती MPSCला. ओके, आता जे पण 2019 पासून जेवढे पण 2020
3 पर्यंत क्वेश्चन आलेले आहेत. ते सर्व मी तुम्हाला सांगितले. जास्त क्वेश्चन नॅशनल पार्कवरती विचारले नाही आहेत, बट 3 क्वेश्चन्स आलेले आहेत PYQजमध्ये मागच्या 5 वर्षामध्ये बघितलात तर. ओके, सो हे सर्व आपण कवर केलेले आहेत. आंध्र प्रदेशमध्ये काय काय आहे, महाराष्ट्रामध्ये कोणते आहेत, वेस्ट बेंगॉल, ह्यापैकी तुम्हाला 1-2 जरी माहिती असेल ना तरी डायरेक्टली आन्सरला हिट करता येते. हे आपण PYQ सॉल्व केल्यावर समजून जाते. सो आंध्र प्रदेश विचारलं होतं, महाराष्ट्र, वेस्ट बेंगॉल आणि गोवा विचारलं होतं. ओके, त्याच्यानंतर आपण बघू तर इथे विचारलं होतं, नामधापा विचारलं होतं, भगवान महावीर विचारलं होतं, सिम्प्लिपाल उडीसामध्ये, आणि दुधवा ही कुठे आहे हे विचारलं होतं. ओके, ह्या नॅशनल पार्क इम्पॉर्टंट आहेत. सो हे सर्व विचारलं होतं तुम्हाला. तर हे तुम्ही आता मी जो लेक्चर कवर केलेलं आहे त्याच्या थ्रू तुम्ही बघून घ्या. तर तुम्हाला यातल्या 2 जरी माहिती असेल की भगवान महावीर गोव्यामध्ये आहे आणि नामधापा ही अरुणाचल प्रदेशमध्ये, 2 थ्रू पण तुम्ही आन्सरपर्यंत पोहोचू शकता. इथे बघू शकता तुम्ही, फर्स्टला काय आहे, नामधापा अरुणाचल प्रदेशमध्ये, गोवाला 1 आहे. मिळालं ना तुम्हाला आन्सर? आता नाही अजून नाही मिळालं. हे 2 तुम्ही कवर केला. त्याच्यानंतर आता बघा, सिम्प्लिपाल ही ओडिसामध्ये आहे, म्हणजे हे तुम्हाला आन्सर मिळून जाते. हे 4th आन्सर आहे याचं. ओके, सो तुम्हाला जास्त नाही पण 2 नॅशनल पार्कची जरी आयडिया असेल तरी तुम्ही आन्सरपर्यंत एलिमिनेशन मेथड थ्रू पोहोचू शकता. ओके, म्हणजे एक क्वेश्चन आला आणि जर तुम्ही फक्त हे 10 मिनिटामध्ये लेक्चर रिवाईज केलं आणि तुमचं क्वेश्चन जर सॉल्व होत असेल तर काहीच वाईट नाही आहे ना यामध्ये. आता आपण बघणार आहोत अजून एक क्वेश्चन आलेला आहे, तो म्हणजे कुठला, बंदीपूर. आता बंदीपूर हे कुठे येतं? कर्नाटकमध्ये येतं. त्याच्यानंतर केलवादेव आणि केबुल लामजाव यामध्ये कन्फ्युजन होतं. तर केबुल लामजाव ही कुठे येतं? मणिपूरमध्ये येतं, पण केवलादेव हे राजस्थानमध्ये येतं. आता फर्स्टला होतं 3 आन्सर, इथेच तुम्हाला आन्सर मिळून गेलं होतं. ओके, सो एवढे इझी क्वेश्चन्स आलेले आहेत नॅशनल पार्कवरती. एवढं डिफिकल्टी लेवल खूप कमी आहे. फक्त तुम्हाला गो थ्रू करायचं आहे सर्व नॅशनल पार्क आणि तुम्ही आता ह्या लेक्चर थ्रू त्या गो थ्रू करा. ओके, सो एवढे PYQs आलेले आहेत, हे एकदा तुम्ही बघून घ्या. ओके, आपण भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. नेक्स्ट लेक्चर मी सर्व टायगर रिझर्व जेवढे पण आहेत ते कवर करणार आहे, त्यावरती पण PYQs आलेले आहेत. सो असंच मी मॅप थ्रू तुमचं एक टायगर रिझर्वचं लेक्चर कवर करून घेणार आहे.